रव्यामध्ये दही घालून तर पहा, एक युनिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बारीक रवा घेतला आहे. रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दही घेतले. दही फ्रेश घ्यायचे. त्यानंतर 2 चम्मचभर साखर घालून घेतली. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 3 ते 4 मिरची मिक्सरमधून फिरवून घेतल्या आहेत, ती पेस्ट घालून घ्यायची. 2 मोठे चम्मचभर तेल घालून घ्यायचे आणि हे चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. दहीमध्येच पहिला रवा छान असा एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये जसजसे लागेल तसे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेते. पहिले थोडेसे घालून घेतले आणि थोडेसे बाजूलाच ठेवले आहे. एकदम पाणी रव्यामध्ये घालायचे नाही, नाहीतर जास्तीचे पाणी होईल. यामुळे थोडे थोडे पाणी घालायचे आहे. ही युनिक रेसिपी आहे. तुम्ही एकदा बनवलात ना तर 100% अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून खाल आणि नाश्त्यासाठी तर झटपट तयार होते. त्यानंतर इथे मी सर्वच पाणी घालून घेतले, व्यवस्थित एकजीव करून घेतले. बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचे. आणि 20 मिनिटासाठी बाजूला ठेवले होते हे मिश्रण. 20 मिनिटानंतर इथे आपला रवासुद्धा छान असा फुलला गेला आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटीवर परतला आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, कारण रवा पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि त्यामुळेच आपल्याला परतला पाव वाटीभर पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचे. छान असे एकजीव करून घेतले. तर इथे पाहताय बॅटर आपले छान असे तयार झालेले आहे. आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया. ज्या भांड्यामध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. तर इथे मी प्लेट घेतली आहे. तुम्ही इथे कुकरचा डब्बा जरी घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेते. प्लेट बाजूला ठेवूया. लगेचच बॅटरकडे वळूया. तर बॅटरमध्ये मी पाव चम्मचभर खायचा सोडा घातला आहे. तुम्ही इथे इनो जरी घातला तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला आहे. तर त्यानंतर यामध्ये 1 चम्मचभर पाणी घालून घ्यायचे आणि बॅटर छान असे एकजीव करून घ्यायचे. छान असे फ्लफी बॅटर आपले तयार झालेले आहे. गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला अगोदरच ठेवले होते आणि प्लेटसुद्धा मी अगोदरच घालून घेतली. त्यानंतर यामध्ये सर्व बॅटर आहेत ते घालून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे 20 मिनिटासाठी. झाकण अजिबात अधेमध्ये काढायचे नाही. तर आता तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय पाहतोय. तर आज आपण रवा ढोकळा पाहतोय. अगदी इझी रेसिपी आहे आणि खूप सुंदर ही रेसिपी तयार होते. तर झाकण काढून घेतल्यानंतर इथे मी टूथपिकच्या साहाय्याने पाहते. तर टूथपिकला जरासुद्धा ढोकळा मिश्रण जे आहे ते अजिबात लागलेले नाही आहे. त्यानंतर प्लेट बाहेर काढून घेतली. लगेचच फोडणीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले आहे 1 चम्मचभर. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, 2 ते 3 मिरची उभी कापून घ्यायची आणि ही खमंग फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची. ढोकळा थोडासा थंड झाला की नंतरच हे आपल्याला फोडणी यावरती घालून घ्यायची आहे. तर छान असा ढोकळा आपला तयार होतो हा आणि चवीला तर अप्रतिम लागतो. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हा रवा ढोकळा नक्कीच बनवून पहा. सुरीच्या साहाय्याने कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच हा ढोकळा बनवून पहा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा ढोकळा पटापट आणि झटपट तयार होतो. अर्ध्या तासामध्ये हा ढोकळा आपला तयार होतो. जास्तीचा वेळ लागत नाही आणि कोणतीही पूर्वतयारी न करता
झटपट असा हा ढोकळा तयार होतो. तर इथे मी सर्व ढोकळा कट करून घेतला. आता एका चम्मचच्या साहाय्याने हा ढोकळा तुम्हाला काढून दाखवते. मस्त असा जाळीदार आपला मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे. मस्त असा गरमागरम हा ढोकळा आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला मी जवळून सुद्धा हा ढोकळा दाखवते. किती सुंदर जाळी पडलेली आहे या ढोकळ्याला आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागतो हा ढोकळा. तर सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वच महिलांना प्रश्न पडलेला असतो, रोज रोज नवीन नाश्त्यासाठी काय बनवायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही हा रवा ढोकळा नक्कीच बनवून द्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवर्णस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.